डॉक्टर संजय देवधर, पिंपरी इथे वैद्यक व्यवसाय करतोय गेली 41 वर्ष। किंबहुना जेव्हा पिंपरी ही ग्रामपंचायत होती तेव्हापासून ते आत्तापर्यंत माझी प्रॅक्टिस चालू आहे। मी अजूनही करतोय। मी सर्जन आहे। रोज कुठल्या ना कुठल्या तरी वर्तमानपत्रातनं किंवा टी व्हीवरच्या न्यूजमधनं अत्यंत मन विदीर्ण करणाऱ्या बातम्या येत असतात। अमुक डॉक्टरना मारलं, अमुक हॉस्पिटल फोडलं, रुग्णांचा संताप, डॉक्टरना अटक करा म्हणून आग्रही मागणी। हे सगळं बघितल्यानंतर वाटतं की आज इतकी वर्ष मी प्रॅक्टिस करतोय, मी चूक करतोय का? 41 वर्ष आज प्रॅक्टिसला पूर्ण झाली। प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा या गावाचं स्वरूप काय होतं, आज याचं स्वरूप काय आहे? त्यावेळचा रुग्णांचा वर्ग आणि आजचा वर्ग जमीन आसमानाचं अंतर आहे। इंडस्ट्रियलायझेशन वाढलं, IT सेक्टर मोठा झाला। आज बारकं पोरगंसुद्धा लॅपटॉप घेऊन बसतं आणि ह्याच्यातनं नको असलेल्या विषयांची माहिती ही अवेळीच मिळायला लागते। डॉक्टरांवर हल्ला करून, मारहाण करून किती प्रश्न सुटले, किती ठिकाणी त्या रुग्णाच्या नातेवाईकांना न्याय मिळाला असा प्रश्न आधी मनापुढे येतो। डॉक्टरना मारलं खरं आहे, तो डॉक्टर जो उत्तम रीतीने प्रॅक्टिस करत होता आणि धीटपणाने प्रॅक्टिस करत होता, उत्तम सेवा देत होता, त्याचा हात आखडता घेतला गेला। म्हणजे पर्यायाने त्यानंतर येणाऱ्या रुग्णांना तो किती आत्मविश्वासाने उपचार करेल हा मुद्दा येतो। आणि आजपर्यंत तोच रुग्ण ज्याच्या बाबतीत दुर्घटना घडली तो त्याच डॉक्टरांकडनं अत्यंत विश्वासाने ट्रीटमेंट घेत होता। बहुतेक ठिकाणी असंच घडल्याचा इतिहास आहे। मग जर आजपर्यंत त्या डॉक्टरांनी आपल्याला उत्तम सेवा दिली तर तो आजच दानव कसा झाला? तुमच्या घरातल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना इथून पुढं मी कुणालाही डॉक्टर करणार नाही असं येईल म्हणा? उलट आपल्या कुटुंबात कोणीतरी एक डॉक्टर असावा अशीच स्थिती प्रत्येकाला आवडते, कारण आपल्या घरातला डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन देणार। पण मग आता तुमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे का की आमच्या घरातला कोणीच डॉक्टर होणार नाही? दबावाखाली येऊन पोलिसांना डॉक्टरांना अटक करावी लागते। अरे पण कायदा कुठेच नाही आहे का? किंबहुना कायदा अपुरा पडतो म्हणून कायदा हातात घेतला जातो अशी जर वस्तुस्थिती असेल तर रुग्ण आणि वैद्यक व्यावसायिक यांच्यात कुठेतरी एक जुळणी झाली पाहिजे। पण त्यासाठी सांगोपांग विचार करून कुणाचा तरी योग्य माणसाचा सल्ला घेऊन मग वाद घाला। रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात समन्वय साधला गेला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे। डॉक्टरांपाशी वेळ नाही, डॉक्टर आमच्याशी बोलत नाही। अरे बोलकं करा ना, तुमचा अधिकार आहे तो। तुम्ही केलेले सगळ्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं मी म्हणणार नाही। कुठे ना कुठेतरी काहीतरी अघटित घडतं आणि मग पुढची घटना घडते। उडदा माझी काळे गोरे हे कुठल्या व्यवसायात नाही आहे, पण म्हणून तो पूर्ण व्यवसायच नामशेष करायचा का? डॉक्टरांशी तेवढ्याच आत्मविश्वासाने येऊन पुढे चर्चा करा, तर डॉक्टर तुमच्याशी मोकळेपणाने बोलतीलही। पण जर तुमची भीती वाटत असेल डॉक्टरांना तर डॉक्टर तुमच्याशी मोकळं होऊन बोलणार कसं? तुमच्या मनातली प्रत्येक शंका तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता त्यावेळेला तो डॉक्टर शिक्षित आहे की नाही, तो क्वालिफाईड आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी तुमची पण आहे। भोंदू डॉक्टरांकडे जायचं, आपली तब्येत बिघडवून घ्यायची आणि मग हाताबाहेर गेलेला आजार डॉक्टरांकडे घेऊन जायचा, ही कशी गोष्ट पटेल? आजार जास्त झाल्यानंतर डॉक्टरांकडे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला प्रत्येक डॉक्टरांकडे अमृत आहे असं गृहीत धरून कसं वागून चालेल? आम्ही आत नेला, आमचा पेशंट जागा होता आणि बाहेर मात्र आडवा होऊन आला, पण त्याची कारण मीमांसा डॉक्टरांशी शांतपणे सल्ला करून मसलत करून विचारण्याची सहिष्णुता तुम्ही का नाही दाखवत? डॉक्टरांशी पूर्णपणे चर्चा करून असलेल्या सर्व शंका प्रत्यक्ष डॉक्टरांना विचारण्याची जबाबदारी तुमची आहे। डॉक्टरांनी दिलेली माहिती ऐकल्यानंतर उरलेल्या शंका शेजाऱ्याला किंवा
अवैद्यकीय माणसाला विचारणं याच्यापेक्षा डायरेक्ट डॉक्टरना तुमच्या शंका विचारल्यात तर. सेकंड ओपिनियन घेण्याची मुभा तुम्हाला असते. कधी डॉक्टरांशी मोकळेपणाने बोललात का? सेकंड ओपिनियन कधी घेतलं का? हे विचार तुमच्याशी चर्चा करून डॉक्टरांनाही सोडवावेसे वाटतात. मग त्यासाठी एक सामायिक व्यासपीठही निर्माण व्हायला हवं. त्या डॉक्टरांशी चर्चा करायला तुम्ही पुढे या, डॉक्टर तुमच्याशी चर्चा करायला पुढे येऊ इच्छितात. डॉक्टरांच्याही संघटना आहेत, पण त्या कुणाविरुद्ध भांडण्यासाठी नाही. डॉक्टरांना न्याय मिळवून देणं आणि तसेच ते डॉक्टर ज्या रुग्णांवर उपचार करतात त्या रुग्णांशी सामोपचार हा पहिला उपाय. डॉक्टरांची चूक असली तर त्या डॉक्टरांना समज देणं हा दुसरा उपाय. आणि डॉक्टरांची चूक निग्लिजन्स प्रूव्ह करणारी असेल तर त्यांना शिक्षा करणं हा सुद्धा त्या संघटनेचा मुख्य कार्यभाग आहे. पण आपण ह्याचा उपाय कधीच अवलंबला नाही. थेट डॉक्टरांवर हल्ला करून तुम्ही उलट तुमच्याच कुटुंबातील व्यक्तींना डॉक्टरांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करताय. अज्ञानाचाच किस्सा सांगायचा झाला तर आजही तीच गोष्ट आहे. एक सुई माराना. जे शिकलो की इंजेक्शन कसं द्यायचं ते शब्दच असे आहेत की हसू फुटतं. एक सुई माराच. एका आजोबांना इंजेक्शन दिलं, ताप येत होता. तिसऱ्या दिवशी परत आली, उजवीकडे सुई मारली, इकडची थंडी गेली, आता इकडे एक सुई मारा, इकडची पण जाईल. याचं एक्सप्लेनेशन माझ्याकडे आजही नाही, पण त्यांचा विश्वास अजूनही सुईवर तसाच आहे. अरे बाबा, सुई दिली की त्याची काही काही वेळेला तोटेही असतात. चक्कर येते, त्याची गाठ होते, सुई मारा. अनुभव माझा जास्त का तुमचा हे सुनवायचे. शिक्षणाची जेवढी ओढ होती तेवढीच व्यवसायातल्या मनोरंजक आवृत्तीही बऱ्याच आहेत. कुठेही जाताना हल्ली परदेशात जाण्याची टूम आहे. आम्हाला गावाला जायचंय, औषधांचं प्रिस्क्रिप्शन द्या. म्हटलं पण मी आत्ता तुम्हाला देणार आहे, 8 दिवसाचं देईन, तिथं काय घेऊ की? कारण आपल्याकडे पेशंटना एकच सवय, आज लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन आयुष्यभर ठेवायचं, त्याच्या मागं लिहून ठेवायचं, हे तापासाठी, हे दुखतंय म्हणून, हे हिवतापासाठी. आणि हे वर्षानुवर्ष वापरतात. आणि कधीतरी नको असलेली गोळी नको तेव्हा घेतली जाते आणि पुन्हा येतात, हे काय हे त्यावेळेला तुम्ही औषध दिलं बरं वाटलं होतं ना, आता हे उलटं काय होऊन बसलं. ऑफ द काउंटर मेडिसिन्स विकत घेण्याची आपल्याकडची पद्धत परदेशात नाही हे त्याला समजावून सांगताना नाकी नवलं. कारण आपल्याकडे डोकेदुखीची गोळी द्या, एक जुलाबाची गोळी द्या. परदेशात मी स्वतः जरी डॉक्टर असलो तरी माझ्या प्रिस्क्रिप्शनने मलाही गोळी मिळत नाही, मला तिथल्या वैद्यकीय व्यवस्थेतूनच जायला लागतं. हे त्यांना समजावून देताना नाकी नवलं, कारण हा अनुभव मी घेऊन बसलो होतो. पेशंट कसा वागतो आपल्याशी, पेशंटच्या प्रतिक्रिया आपल्याला काय शिकवून जातात, ही मोठी मनोरंजक गोष्ट असते. मग घडणारी गोष्ट भयानक असली तरी त्याला मी आज मनोरंजक म्हणतो. कारण मागे वळून पाहताना असा जेव्हा अनुभव पुन्हा एकदा स्मृतीत येतो. उदाहरण सांगायचं झालं, छोटी मुलगी, वय वर्ष 7, अगदी थिन, अमराठी. यांच्या मुलीला पोटात पीळ पडल्या कारणाने ऑपरेशन करावं लागलं. इमर्जन्सी होतं. ऑपरेशन केलं, व्यवस्थित झाली. डॉक्टर साहब आप तो भगवान है, स्वाभाविक पहिली प्रतिक्रिया. पेशंट बरा झाला, बिल भरलं, घरी जायचं होतं. सगळं समजावून सांगितलं की पोटामध्ये गुंतागुंत निर्माण होणं, एखादी आतड्याला चिकटणं, याच्यामुळे आतड्याला पीळ पडणं ही स्वाभाविक घटना आहे. याचं कारण कुठेही लिहिलेलं नाही, पण असं केव्हाही घडू शकतं. विशेषतः ज्याचं ऑपरेशन झालंय त्याला ही गोष्ट पुन्हा घडू शकते. त्याला ॲडेसिव्ह ऑब्स्ट्रक्शन असं आमच्या भाषेत म्हणतात. पण हे सगळं समजावून सांगून हो हो पटलं असं मला दाखवून निघून गेली मंडळी. हे सगळं समजावून सांगितलं, त्यांनी वावा म्हटलं, मी समाधानी झालो. पेशंट घरी गेले. 2च वर्षांनी ती मुलगी पुन्हा आली. पोट फुगलंय, पोट दुखतंय.
सगळ्यात पहिला प्रश्न, आपने किया था ना ऑपरेशन, ऐसा कैसा हो गया? म्हटलं मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगितलं होतं की हे अशी आतडी परत चिकटून बसतात, पुन्हा सोडवायला लागतात, आणि आता तसंच घडलंय. परत आतडी परत चिकटलेत आणि परत पीळ पडलाय, पुन्हा ऑपरेशन करायला लागेल. शिव्यांची लाखोली होईल मला. हे सगळं झालं, ऑपरेशन ठरवलं, वेळ ठरली, दुपारची वेळ होती. हे सगळं समजावून सांगितल्यानंतर वरती तिथंच राहत होतो, घरी आलो आणि भूल देणारे डॉक्टर यायला एक अर्धा तास होता. दुपारचे साधारण 2:30 वाजले होते. 2 घास खावेत म्हणून ताटावर बसलो. ती माणसं दार धाडकन उघडून घरात आली. माझ्यासमोरचं ताट ढकललं. हमारा पेशेंट मर गया, तेरे को खाना है, ध्यान में आता है, कुछ हैवानियत की हद होती है, हे मला सुनावलं. मला सांगा, पेशंटसाठी मी सगळं काही करत होतो. भूल द्यायला येणाऱ्या डॉक्टरांना वेळ होता म्हणून 2 घास खावेत म्हणून वर आलो. मग त्यांची अपेक्षा अशी होती की मी तसंच उपाशी पोटी राहायला हवं, त्यांच्यासमोर बसायला हवं. अरे पण मी पण माणूसच आहे. तुमच्या पेशंटला उपाशी ठेवायला लागणार होतं कारण ती त्या आजाराची गरज होती, त्या ट्रीटमेंटची गरज होती. मी 2 घास खाल्ले ही माझ्या शरीराची गरज होती, कारण मला पुन्हा सक्षमपणे उभं राहायचं होतं आणि ते ऑपरेशन पार पाडायचं होतं. डोक्यावरती प्रचंड दबाव होता रुग्णांच्या नातेवाईकांनी उच्चारलेल्या शब्दांचा. ह्याला तोंड मलाच द्यायचं होतं, ऑपरेशन यशस्वी करून दाखवायचं होतं. मी तसंच जेवण सोडलं, खाली गेलो, बसून राहिलो. भूल देणारे डॉक्टर आले, सगळं व्यवस्थित खात्री केली, पेशंटला आत नेलं, ऑपरेशन पार पडलं. व्यवस्थित झाल्यानंतर बाहेर आलो. त्यांना सांगितलं, मी सांगितलं होतं तसंच झालं. आतडी एकमेकाला चिकटली होती आणि ह्याच्यात ऑपरेशन पूर्ण करून मी आज जरी बाहेर आलेलं असलं तरी पुन्हा मी आज हेच सांगतो की हे ऑपरेशन परत करण्याची वेळ येऊ शकते. जगामध्ये ह्याच्यावरती अजून कुठेही उपाय सापडलेला नाही, त्याला काय करणार? पण जेव्हा पेशंट घरी जायला निघाला तेव्हा त्या छोट्या मुलीची आई आली माझ्याकडे. हमारा आदमी टेंशन में था, आप उसका बुरा नहीं मानना, मैं आपके पांव पड़ती हूँ, आपने मेरे बच्ची को अच्छा किया, जो होगा भगवान के ऊपर है, आपने तो बताया है हमको, लेकिन ये गलती हम वापस नहीं करेंगे. हे त्या माऊलीचे जे काही विचार होते ना, माझ्या मनाला थोडी का होईना शांतता देऊन गेली. हेच पुढचा अनुभव. कॉम्प्लिकेशन्स कुठे घडत नाही. प्रत्येक आजार हा पुस्तकात आखून रेखून दिल्याप्रमाणेच असतो असं नाही. अपेंडिक्सचाच पेशंट म्हटलं तरी पुस्तकात दिल्याप्रमाणेच प्रत्येक वेळेला चित्र मिळेल असं नाही. मुतखड्याचा आजार म्हटलं तरी पुस्तकात जसं चित्र दिलंय तसं असेलच असं नाही. पण तीच गोष्ट गॉल ब्लॅडर, पित्ताशयाची पिशवी, लिव्हर, पँक्रियास ह्याच्याशी संबंधित जेव्हा आजार होतात अन्नमार्गाचे, त्यावेळेला कुठलीच गॅरंटी देता येत नाही. पेशंटला समाधान वाटावं म्हणून मी जेव्हा त्यांना आजाराचं पूर्ण स्वरूप समजावून सांगतो, संभाव्य धोके समजावून सांगतो आणि त्यानंतर पेशंटला ऑपरेशनला आम्ही घेतो. पित्ताशयाच्या पिशवीचं ऑपरेशन झालं, बरंच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. त्यामध्ये कॉम्प्लिकेशन झालं. दुर्बिणीच्या साहाय्याने सुरुवातीच्या काळात जेव्हा ऑपरेशन्स घडत होती, आम्ही पण ही करत होतो आणि आजही करतो. पण त्यावेळेला घडलेल्या घटनेमध्ये पेशंटला कॉम्प्लिकेशन निर्माण झालं. पोटात पित्त साठलं आणि त्यानंतर घडलेल्या घटनांना मी समर्थपणे तोंड देत होतो. पेशंटला रोज उपचार करत होतो. 2दा ऑपरेशन नंतर करायला लागलं, गरजेची होती म्हणून केली. नंतर ICUत हलवायला लागलं, तिथं नेलं मी पेशंटला. तिथे पेशंटवरती उपचारांवरती माझं डोळ्यात तेल घालून लक्ष होतं. तज्ज्ञ माणसं तिथं काम करत होती. हे सगळं करत असताना दुर्दैवाने पेशंट दगावला. त्या क्षणी माझ्या हॉस्पिटलवरती टेम्पोमधनं माणसं भरून आली आणि तिथं धमकी दिली
तुला बघून घेतो, नाही मारला तर गो. माणूस आहे हो. अविरत प्रयत्न केले, अविश्रांत प्रयत्न केले, घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं. प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी फेवरेबल व्हावी या दृष्टीने मी केली, पण अपयश आलं. यामध्ये कुठलीही गोष्ट पहिल्या दिवसापासून त्या दिवसापर्यंत अशी कधीही घडली नाही की माझ्याकडनं कुठल्याही उपचारात कुचराई घडली. माझ्यावरती हा प्रसंग ओढवल्यानंतर मी साहजिकच पोलिसात कळवलं. मला पोलीस संस्थेचे आभार मानायचे की मला अशा तऱ्हेची धमकी आल्यानंतर पोलिसांनी 10व्या मिनिटाला पोलिसांची कुमक पाठवली. 2 दिवस पोलीस माझ्या घरी बसून होते, मला संरक्षण दिलं. त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. पण नंतर जिथं जमेल तिथे खटले दाखल केले की ह्या डॉक्टरांनी निग्लिजन्स केलाय, निष्काळजीपणा केलाय. बरेच दिवस कोर्टात हा भाग चालू होता. पोलिसांकडनंही फोन येत होते, आम्हाला तुम्हाला अटक करायची आहे, अहो नॉमिनल अटक आहे, लगेच आम्ही बेलवरती सोडून देऊ. माझ्या वकिलांनी मला सांगितलं होतं, डॉक्टर याच्यामध्ये कुठलीही दुर्घटना अशी घडलेली नाही की तुमचा निग्लिजन्स प्रूव्ह होईल. अजिबात जायचं नाही, मांडले तरी मला सांगा, मी येतो. पोलिसांकडनं जवळजवळ 2 वर्षानंतर पुन्हा फोन आला, डॉक्टर 5 मिनिटात तुम्हाला मोकळं करतो, या अटक दाखवतो आणि लगेच जामिनावर सोडतो. मी म्हटलं ठीक आहे, मी वकिलाला घेऊन येतो. चिडले, काय गरज आहे, कोण वकील आहेत तुमचे, नाव सांगितलं. साधा वकील घेता आला नाही का तुम्हाला, पुन्हा धमकावणे. मी म्हटलं ठीक आहे, मी घेऊन येतो, काय गरज नाही, नका येऊ. मला त्या बोलण्याचं आश्चर्यच वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला, डॉक्टर ससूनचा अहवाल आलाय तुमच्याबद्दलचा. म्हटलं मी नव्हतो गेलो ससूनमध्ये, आम्हीच पाठवत असतो ते. त्यांनी सांगितलंय निष्काळजीपणा नाही, नो निग्लिजन्स. आम्ही कोर्टात तुमचे केस पेपर दाखल करतोय, आम्ही केस मागं घेतो. तुम्हाला सांगतो, मनाचं ओझं उतरलं अंगावरचं. प्रत्येक वेळेला असं घडतच असणार, पण या गोष्टी खूप काही शिकवून गेल्या. आणि त्यानंतर ह्याच विषयात मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिको लिगल सायन्सेस केला. मला कुठे केस लढवायची नव्हती, पण स्वतःला आणि माझ्या व्यवसाय बंधूंना यामध्ये कसं जागरूक राहता येईल हे मला सांगायचं होतं. कुणी अडचणीत आलं तर मला त्यांना सोडवायचं होतं. हे त्या घडलेल्या दुर्घटनेतून फलित होतं. आज असे अनेक प्रसंग घडत असतात की पेशंट येऊन अजूनही पाया पडतात. अजूनही आम्ही विश्वास डॉक्टरांनी रुग्णांमध्ये कायम बाळगलेला आहे. व्यवसाय करणारच आहोत, घाबरून चालणार नाहीये. पूर्वी समाजसेवेचं व्रत म्हणून आम्ही करत होतो, आता समाजसेवेचं व्रत आणि एक नवीन आव्हान म्हणून प्रॅक्टिस करण्याचं नवं दालन आमच्या पुढे आहे. आम्ही प्रॅक्टिस करणार आहोत. पेशंटची सेवा आम्हाला करायचीच आहे, पण घडणाऱ्या घटना आम्हाला शिकवून जातात, आम्हाला सावध करतात. लोकांना जरी नकोशा वाटणाऱ्या तपासण्या असल्या तरी त्या केससाठी त्या गरजेच्या आहेत म्हणून आम्ही त्या करत असतो. उद्देश एकच असतो, रुग्ण सुरक्षित राहावा. पाहिजे तिथं आम्ही सुद्धा सेकंड ओपिनियन घेतो. ह्या गोष्टी आम्ही करतो आणि त्या रुग्णांना आम्हाला सुरक्षित ठेवायचा हा एकच हेतू असतो. घडलेल्या घटना हे आमचं आव्हान आहे, आम्ही ते पार पडू. जीवात जीव आहे तोपर्यंत रुग्णांची सेवा आम्ही निश्चित करत राहू, हा आमचा शब्द आहे. आज या गाण्यातून तुमच्यापर्यंत जे पोचवलं जाणार आहे ते गाणं इतकं अर्थपूर्ण आहे की त्याची प्रत्येक शब्द ओळण ओळ तुम्हाला काही ना काही सांगून जाते, डॉक्टरांची व्यथा समजावून सांगते आणि ह्याच्यावरती तुम्हाला विचार करायला निश्चितच भाग पाडेल. या गाण्यातले शब्द केवळ चाल म्हणून मनावर न घेता शब्दांचे अर्थ समजावून घ्या आणि त्याप्रमाणे मनात विचार करा की खरंच डॉक्टरांचं चुकतंय का आपण काही केलं त्यात चूक होती. देवा या खिन्न मनास वाटत चुकलंच जरा डॉक्टर होऊन, चुकलंच जरा डॉक्टर होऊन.